आत्ता जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी, तर कुठली डॉक्युमेंट्स महत्त्वाची असतात विद्यार्थ्यांना यासाठी? प्रथमतः ज्या विद्यार्थ्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे आणि इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल किंवा अशा ज्या काही कोर्सेससाठी विद्यार्थी आता प्रयत्न करत आहेत, त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं, त्यांना शिकवणाऱ्या त्यांच्या पालकांचं, शिक्षकांचं प्रथमतः मनःपूर्वक कौतुक. कारण खरं तर आता ह्या प्रवेश प्रक्रिया जरी किचकट वाटत असल्या, तरी त्यासाठी केलेल्या मुलांचे परिश्रम हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. सर, आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो आहे कागदपत्रांच्या संदर्भामध्ये. खरं तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून डी-टी अर्थात डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून महासिटी.org या एकाच वेबसाईटवर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ब्रांचेससाठी किंवा वेगळ्या महाविद्यालयांसाठी फॉर्म करू शकता. शासनाने केलेली ही योजना खूप चांगली आहे आणि स्तुत्य आहे. कारण महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो किंवा भारतभरातून तो फॉर्म भरू शकतो. दुसरी गोष्ट आहे, की यासाठी लागणारी जी कागदपत्र आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी अशा आहेत, की आपल्याकडे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत आणि त्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि त्या सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा शासनाचा उपक्रम त्यासाठी स्तुत्य आहे. उदाहरणार्थ 10वी-12वीच्या मार्कलिस्ट, त्यानंतर तुमच्या सी-ई-टी किंवा जे-ई ज्या मार्कलिस्ट तुम्ही किंवा एक्झाम्स दिलेल्या आहेत, त्या मार्कलिस्ट त्यामध्ये आवश्यक असतात. ह्या खरं तर सर्वांनाच अपेक्षित आहेत, कारण काही विद्यार्थी फक्त जे-ई देतात, काही सी-ई-टी देतात, काही दोन्ही एक्झाम्स देतात. बरोबर. ह्या झाल्या मार्कांच्या पद्धतीचा पाठ. त्यानंतर ज्या काही आपल्याकडे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, मग त्यामध्ये ओ-बी-सी असेल, एस-सी, एस-टी, एन-टी-1, एन-टी-2, एन-टी-3, बी-जे, एस-बी-सी, ई-डब्ल्यू-एस किंवा टी-एफ-डब्ल्यू-एस अशा वेगळ्या माध्यमातून मुलांकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अर्थात उत्पन्न 8,00,000च्या आत आहे, हे सर्टिफिकेट. अर्थात नॉन क्रिमिलियरची गरज एस-सी आणि एस-टी कॅटेगरीला लागत नाही. बाकी सर्वांसाठी ते आवश्यक असते आणि या पद्धतीने हे सगळे फॉर्म्स किंवा कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने जमा होतात आणि त्यासाठी भरपूर वेळही दिला जातो. साधारणतः या वर्षीचा विचार केला तर 2 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान हे सगळे प्रोसेस पूर्ण होणार आहेत. विद्यार्थ्यांना फक्त त्यामध्ये महत्त्वाच्या सूचना आहेत, की तो फॉर्म काळजीपूर्वक भरला गेला पाहिजे. त्यासाठी लागणारी आवश्यक डॉक्युमेंट तुमच्याकडे असली पाहिजे. त्यासाठी काही वेगवेगळ्या डॉक्युमेंटसाठी काही मुदतवाढही दिली गेलेली आहे. परंतु ती नोटीस विद्यार्थ्यांनी नीट बघून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे, की ह्या सगळ्या फॉर्म भरताना थोडासा हा किचकट वाटतो. तुम्ही थोड्या-थोड्या गॅपनी जरी फॉर्म भरला, तर 1 ते 2 दिवसात तुमचा फॉर्म भरून होतो. त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रोव्हिजनही चांगल्या केलेल्या आहेत. एक तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन करू शकता किंवा ऑफलाईन. ओके. त्याच्यासाठी ऑफलाईन म्हणजे तुम्हाला महाविद्यालयात जाऊन काहीतरी सेंटर्स दिलेले तुम्हाला? पुणे, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्रभर किंवा पुण्यातल्या कुठल्याही कॉलेजेसमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या वेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाऊन तुम्ही डॉक्युमेंटचं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. आणि त्यातली एक महत्त्वाची सुविधा अशी आहे, की जर चुकून फॉर्म भरताना तुमच्याकडनं काही त्रुटी राहिल्या असतील, तर जे फॅसिलिटेशन सेंटर असतं, त्यामध्ये तो लॉगिनमधून चेक केला जातो आणि जर तुमच्या काही करेक्शन्स असतील, तर त्या करेक्शन केल्या जातात. त्यामुळे ही यंत्रणा पूर्ण सिस्टम खूप छान आहे आणि विद्यार्थी आणि पालक सगळ्यांसाठीच ती सोयीस्कर आहे. इथे एक महत्त्वाचा प्रश्न जो मला विचारायचा आहे तुम्हाला, की जर समजा एखादा डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याकडे आता नसेल किंवा एखादं काढायचं राहून गेलं असेल, तर त्यासाठी काय मुदतवाढ मिळते का त्यांना? आता तर कसं आहे, की समजा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाहीये, परंतु तुम्ही त्यासाठी अप्लाय केले. तर शासनाने सांगितलेलं आहे, की तुम्ही तुमची ऑनलाईन जी रिसीट आहे, ती ऑनलाईन रिसीट त्याच्यामध्ये अपलोड करा आणि त्यानंतर बऱ्यापैकी काही महिन्यांचा वेळ दिला गेलेला आहे. जेणेकरून ही कागदपत्रं जरी आत्ता तुमच्याकडे लगेच उपलब्ध नसतील, तर ती रिसीट व्हॅलिड राहते आणि काही महिन्यानंतर जेव्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण होताच तुमच्याकडे ते डॉक्युमेंट उपलब्ध होत जातात आणि त्यानुसार तुम्ही त्या संबंधित दिलेल्या वेळेनुसार ती कागदपत्रांची पूर्तता केली, तर तुमचं ॲडमिशन व्हॅलिड राहतं. ओके.